नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय म्हणजे परत एकदा बिग बॉस मराठी सीझन 6 याविषयी आपण नक्कीच बोलणार आहोत की हे ठरलेले आहेत टॉप 5 स्पर्धक आपल्याला आता मिळालेले आहे। अगदी शेवटच्या टप्प्यावर बिग बॉस मराठी सीझन 6 आलेला आहे। टीआरपी आता बूस्ट होताना नक्कीच आपल्याला दिसते। विविध गोष्टी होत्या की हा शो फ्लॉप ठरतोय किंवा या गोष्टीची टीआरपी नाहीये, या सीझनची एवढी टीआरपी नाहीये, परंतु शेवटी जो प्रश्न होता, जी शंका होती ती आता दूर होताना दिसते। चांगली टीआरपी आता मिळताना दिसते। टॉप 5 आपल्याला मिळालेले आहे। रेवा ही 6व्या पोझिशनवर होती, ती घराबाहेर गेलेली आहे। आता आपल्याला टॉप 5 मिळाले आहे, त्यावर नक्कीच आपण चर्चा करूया। तसंच कोण बिग बॉसचं विनर होऊ शकतं यावर एकदा आपण नक्कीच नजर फिरवूया। त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर काल एक टास्क पूर्ण झाला। त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, टास्क नाही म्हणता येणार कारण एक बिग बॉसनेच एक प्रकारे एक खेळ रचला होता। त्यामध्ये आपल्याला टॉप 5 मिळणार होते आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर 6 स्पर्धक होते। स्पर्धकांची नक्कीच आपण नावं सांगूया। अनुश्री, त्यानंतर तन्वी, रेवा, विशाल, राकेश आणि दीपाली हे 6 जण होते। आता यापैकी एक जण हे घराच्या बाहेर जाणार होतं। नक्कीच वेगवेगळ्या शंका होत्या। आता यामध्ये जर बघायचं झालं तर तन्वी ही पहिली फायनलिस्ट आहे, त्यामुळे तिला आधी सोप्यावर जागा मिळालेली आहे। त्याविषयी नक्कीच आपण चर्चा करूया। ज्या प्रमाणात ज्या प्रकारे ती काल वागली, तिची जी वागणूक होती, जी बोली होती, ती नक्कीच भरपूर जणांचं वेगवेगळं मत येताना दिसतंय। त्यावर एकदा नक्कीच आपण नजर फिरवणार आहोत। परंतु एकदा नक्कीच टास्क जो झाला त्याकडे एकदा वळूया। तर तन्वी ही तिथं नव्हती, नक्कीच आता राहिले होते। आपण जर बघितलं तर त्यामध्ये अनुश्री, विशाल, राकेश, दीपाली आणि रेवा, आता यापैकी एक जण हे घराच्या बाहेर जाणार होतं। तर या खेळामध्ये एक प्रकार आपण असं म्हणू शकतो की हा चेसचा खेळ होता आणि यामध्ये नक्कीच एक जण घराच्या बाहेर जाणार होतं। तर यामध्ये सेकंड फायनलिस्ट ती स्पर्धकांचं काय खेळ झाला त्याला थोडंसं बाजूला सारून आपण डायरेक्टली फायनलिस्ट बोलूया। तर यामध्ये सेकंड फायनलिस्ट हा नक्कीच राकेश झाला। भरपूर शंका होती, भरपूर काही खेळामध्ये दिसत होते, काही 4 पावलं पुढं 4 पावलं मागं अशी काही चर्चा रंगताना दिसली। परंतु सेकंड फायनलिस्ट आपल्याला नक्कीच राकेश दादा होताना आपल्याला दिसला। आता त्यानंतर परत एकदा खेळ सुरू झाला। त्यामध्ये जर आपण बघितलं तर तिसरी जी फायनलिस्ट झाली तर ती झाली अनुश्री ही आपल्याला तिसरी फायनलिस्ट होताना बघितलं आपण। नक्कीच त्याविषयी सुद्धा भरपूर शंका होती की अनुश्री घराच्या बाहेर जाणार का, अनुश्रीला वोट मिळताय का, भरपूर काही गोष्टी रंगल्या होत्या। आता जर आपण बघितलं तर 3 तर फायनलिस्ट मिळाले होते। आता त्यापैकी जर बघितलं तर 2 फायनलिस्ट उरलेले होते आणि एक जण घराच्या बाहेर जाणार। अर्थातच आपण जर बघितलं तर विशाल, रेवा आणि दीपाली यांच्यामधून एक जण आपल्याला घराच्या बाहेर जाताना दिसणार होतं। तर वळूया 4थ्या फायनलिस्टकडे। तर मागचा जो 2 आठवडे गेले त्याच्यामध्ये भरपूर टेन्शन ह्या 4थ्या फायनलिस्टला होतं, कारण एका गोष्टीमुळं नक्कीच त्याला तो टास्क खेळताना आला। फायनलिस्टचा जो टास्क होता त्याच्यामध्ये तो खेळला नाही। अर्थातच विशाल हा घराबाहेर जातो का, कारण त्याला फक्त वोटिंगचा सहारा होता, बाकी काहीच नव्हतं। परंतु तशी कोणतीच गोष्ट झाली नाही। 4था फायनलिस्ट हा आपल्याला विशाल होताना दिसला। अर्थातच अत्यंत चांगला हा कडक खेळताना विशाल आपल्याला दिसतोच आहे। तर विशाल हा 4था फायनलिस्ट झाला। आता उरले 2, रेवा किंवा सरळ दीपाली। आता या दोघांमध्ये खरं पाहिलं तर शेवटची फायनलिस्टची चर्चा रंगली किंवा खेळ रंगला आणि यामध्ये घराच्या बाहेर जाताना म्हणजे 6व्या पोझिशनवर घराच्या बाहेर जाताना आपल्याला रेवा दिसली। अर्थातच रेवा ही घराच्या बाहेर आता गेलेली आहे। बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून रेवा आली। भरपूर काही गोष्टी रंगल्या। 3 तिच्यासोबत होते, म्हणजे 3 जण ती सोबत आले होते। नक्कीच याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी रंगल्या। पहिले सुरुवातीला चावी हरवली, त्याच्यानंतर तिचा खेळ दिसला नाही किंवा खेळ दिसला किंवा टास्क खेळले, भरपूर काही गोष्टी रंगल्या। शेवटची कॅप्टन सुद्धा झाली, भरपूर चर्चा रंगली। परंतु जर आपण बघितलं तर कॅप्टन झाली म्हणून पुढचा आठवडा ती सेफ झाली आणि आता ती घराच्या बाहेर गेली। तर रेवा ही घराच्या बाहेर गेलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला टॉप 5 मिळालेले आहे। टॉप 5 सांगायचे झाले तर नक्कीच अनुश्री, तन्वी, विशाल, राकेश आणि दीपाली असे हे टॉप 5 आहेत। आता नक्कीच याच्यामधून सुद्धा एक आपल्याला बाहेर जाताना दिसणार। फायनलमध्ये एक विजेता होताना दिसणार। आता जो मुद्दा मागे होता तो नक्कीच त्यावर एकदा चर्चा करूया तन्वीविषयी, कारण तन्वी ही पहिली फायनलिस्ट होती सोप्यावर बसलेली आणि जेव्हा
तिने अनुश्रीचं नाव ऐकलं नक्कीच ती नाराज चेहरा एक प्रकारे म्हणजे आपण म्हणतो की स्पोर्टमॅन स्पिरिट ती दिसली पाहिजे होती, ती तिथं दिसली नाही. ना टाळ्या वाजवल्या ना कॉंग्रॅच्युलेशन गोष्ट झाली. त्याच्या आधी जर आपण बघितलं तर भरपूर काही गोष्टी पहिल्यापासून वादविवाद होताच, परंतु इथे तर कमीत कमी कॉंग्रॅच्युलेशन करणं गरजेचं होतं, अभिनंदन करणं गरजेचं होतं. चला तो भाग. परंतु त्याच्यानंतर सुद्धा जर आपण बघितलं तर चौथा फायनलिस्ट आपल्याला विशाल मिळाला. विशालच्या आधी तन्वीला नक्कीच विचारण्यात आलं होतं की कोण घराच्या बाहेर जायला पाहिजे, तर ती इथे अशा कंडिशनला अशा परिस्थितीत म्हणते की भांडकुदळ नको आहे, खोटा बोलणारा नको आहे, भरपूर काही गोष्टी बोलली आणि तो स्पर्धक आपल्याला घरात नको आहे असं ती बोलत होती. आणि तिच्याच चिठ्ठीला तिला वाचावं लागलं. अर्थात विशाल हा चौथा फायनलिस्ट ठरला आणि तिनेच ती घोषणा केली. तरीसुद्धा तिथं कॉंग्रॅच्युलेशन केलं नाही, तिथे सुद्धा नाही केलं. त्यानंतर अजून एक पार्ट झाला, ती म्हणजे अर्थात रेवा घराच्या बाहेर जाताना म्हणजे संपूर्ण गोष्टी झाल्या होत्या, रेवा घराच्या बाहेर जातीये तिथं सुद्धा विशालला टोमणे मारणं चालू. म्हणजे खरं पाहिलं तर एवढी निगेटिव्ह एवढी नकारात्मक गोष्ट ही तन्वीची आतापर्यंत कधीच दिसली नव्हती. जे आता दिसली आहे स्पर्धक तर नाराज झालेच होते, नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. परंतु बाहेरील प्रेक्षक सुद्धा नाराज होताना दिसत आहे. विविध कमेंट तन्वीविषयी बाहेर जाताना दिसत आहे की इथे हिनं ह्या गोष्टी बोलणं गरजेच्या नव्हत्या. तिला 100% भीती वाटत आहे. विशाल हा घरात अजूनही सेफ आहे, अर्थातच तो जिंकू शकतो, तिला टक्कर वाटती आहे. तिला असं वाटते की विशालच जिंकणार. अशा विविध गोष्टी असल्या तरीसुद्धा इथे अशा गोष्टी बोलणं चुकीचं होतं. अशा भरपूर कमेंट येताना दिसत आहे. तन्वीचं हे वागणं पूर्णतः हे तुम्हाला योग्य वाटतंय का नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या शेवटच्या पार्टकडे नक्कीच वळूया की कोण होणार विजेता. तर भरपूर काही गोष्टी रंगताना दिसत आहेत, परंतु खरं पाहिलं तर विशाल इथे विजेता होताना दिसतोय. विशाल सुरुवातीपासून अत्यंत कडक खेळतोय, एक लीडर म्हणून खेळतोय. एकदाच कॅप्टन झाला, परंतु संपूर्ण टोळीला एक प्रकारे संपूर्ण ग्रुपला तो सोबत घेऊन आलेला आहे. आणि त्यामुळे नक्कीच विशाल हा विनर होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं, कोण विजेता होणार नक्की कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.